की ती कमांड पुढे वापरायची आहे. म्हणून मी रोज एक 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 पार्ट घेतोय आणि आपण तो पार्ट तुम्ही परत एकदा काढून बघा, म्हणजे तुमच्याही लक्षात राहील की कशाचं काय किती येतोय काय होतंय. ओके, आता हा पार्ट काढताना पहिलं फक्त पूर्ण ड्रॉइंग तुम्ही लक्षात घ्या. कसं आहे, हा आकार खूप किचकट आहे. ठीक आहे, चलो स्टार्ट करू आपण. स्टार्ट. स्केचर मध्ये पार्ट डिझाईन प्रोफाईल सुरुवात केली. प्रोफाईल सुरुवात केल्याच्या नंतर इथं तुम्ही जर का बघितलं तर इथून स्टार्ट करायचं आहे, सरळ आहे, मग परत खाली आहे, इथं टर्न असं आहे, इथून खाली. जेवढे आपले डायमेन्शन दिलेले आहेत तेवढे आपण देण्याचा प्रयत्न करू. पहिला प्रोफाईल 0 पासून स्टार्ट केलं, सरळ गेलं. सरळ गेल्यानंतर काय खाली आलेलं आहे थोडंसं खाली. इथनं 3 पॉइंट सर्कल आहे, 1 2 हा 3 पॉइंट सर्कल. हा पहिला पॉइंट, हा दुसरा पॉइंट आणि हा तिसरा पॉइंट. 3 पॉइंट सर्कल नंतर इथे आतमध्ये आणलेले आपण. आतमध्ये आल्याच्या नंतर परत खाली आलोय, मग परत सरळ खाली आलोय, परत सरळ आलोय. ओके, सरळ आल्याच्या नंतर खाली इथून परत 3 पॉइंट सर्कल, परत खाली खाली आल्यानंतर इकडे सरळ इकडे. मग इथं आतमध्ये हा काय पकडायचा नाही, हे सगळे काय नंतर न देऊ शकतो, याला फिलेट म्हणतो आपण, फिलेट राहू द्या. मग वरती थोडस हे असं काहीच होऊन नाही द्यायचं, असं सरळ केलं पाहिजे. ते हे याला टँजन्सी वगैरे ते होऊन नाही द्यायचं. ते जर का झालं तर मग आपल्याला नंतर लक्षात नाही येणार की कशाला काय टँजन्सी चालले ते. त्यामुळे झूम इन केलं, आतमध्ये आल्याच्या नंतर थोडं इकडे परत हाफ सर्कल आहे, परत एक हाफ सर्कल 3 पॉइंटच. सरळ आले, थोडे इथे परत खाली आणि हाफ पॅच आहे. ओके, सरळ परत खाली आलोय, खाली येऊन सरळ आहे, सरळ, त्यानंतर परत वरती आणि परत असं इकडे बाहेर आलेलं आहे. ओके, परत असं आहे, इकडे आलं, इथून तिरका बाहेर गेलेला आहे. ते कुठं असं तिरकं कुठं काही होऊन नाही द्यायचं. इथून बाहेर, इथून आतमध्ये जाऊन सरळ वर जायचं. इथे घेऊ, हा जो सर्कल आहे हा आपण नंतर न काढतोय. ओके, एवढं पूर्ण हे ड्रॉइंग आहे. आता याच्यात भाग नाही माझ्याकडनं तरी चुकून इथं हा टँजन्सी झालाय चुकून. हा टँजन्सी मी डिलीट करतो, कारण तो टँजन्सी नाहीये ना. क्लिक करतो टँजन्सी वरती आणि डिलीट. ओके, तो टँजन्सी नाही. बघा इथे एक टँजन्सी झाला चुकून, हा पण टँजन्सी नाहीये, कारण त्या टँजन्सीमुळं आणि त्याने आपल्याला ड्रॉइंग कदाचित चुकू शकतं, त्यामुळे ते टँजन्सी वगैरे सोडून द्यायचे. आता हा मात्र वर्टिकल आहे, याला मी क्लिक केलं, हा वर्टिकल ठेवायचा आपल्याला. ओके, हा वर्टिकल आहे कारण की इथे आपल्याला दिसतंय की हा वर्टिकल आहे, म्हणून तो वर्टिकल घेतला. आता हा जो काही सर्कल आपण काढला होता त्याचं सेंटर 77 वरती, इथपासून 77 वरती. मग पहिला आपण डायमेन्शन मध्ये जाताना मी डायमेन्शन डबल क्लिक करतो, म्हणजे ती कमांड कंटिन्युअसली हे राहील. इथपासून हे
किती आहे 77. जेवढे डायमेन्शन आहे तेवढे आपण देऊन पाहूयात पहिलं. हा किती आहे 36, म्हणजे जिथून तो टर्न घेतलाय तो पॉइंट, म्हणजे ही किती आहे 36. एक 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 डायमेन्शन देत राहायचं, होईल ते क्लिअर बरोबर. याचा डायमीटर काय रेडियस 12, याचा रेडियस 12. ओके 12 रेडियस झाल्याच्या नंतर नेक्स्ट काय इथे हा जो काय आहे 78.35 आहे हा पॉइंट, यापासून हा पॉइंट किती आहे 78.33. ओके हा 78.33, हा किती आहे 69.65. ओके हा आला. त्यानंतर आता इथले तर काय डायमेन्शन नाही दिलेले. ओके हे डायमेन्शन नाही. हा किती आहे 8 mm आहे फक्त, हा खाली हा 8 mm चा क्लिअर करू. या पॉइंट पासून हा पॉइंट किती 8 mm वरती आहे. ओके त्यानंतर नेक्स्ट काय हा 8 mm झाला, हा झाला आपला. आता हा 36 नाही इथे चुकलं बघा, हा रेडियस 5 आहे, म्हणजे 36 + 5 41 पाहिजे. हा 41 हवा आहे 41. ओके आता नेक्स्ट काय की हा 5 हा 12, भरपूर डायमेन्शन मिशिंग केलेले आहेत. हा 18 कशाचा आहे, हा हे बघा हा 18 आहे, हा कशाचा आहे याचा आहे, याचा 18 आहे. मग ही हाईट ते ही हाईट किती आहे तर 18. ओके त्यानंतर हा 18 झाल्याच्या नंतर हा 148 आहे पूर्ण इथपासून हा, पण याची काही गरज नाही कारण की ऑलरेडी आपण हे केलेलं आहे, हे आणि हे दोन्ही ऍड केलेलं आहे, त्यामुळे त्याची काही गरज नाही. आता हा कुठला आहे बघा, हा जो पॉइंट आहे 57.6 हा कुठला आहे तर हा आहे तो पॉइंट. ओके हा पॉइंट आहे 57.6 या फेस पासून. 57.6 पासून याच्यापासून एक मिनिट हा टोटल एकदा बघून घेऊ. हा किती आहे 6166.6. आता याच्यासाठी ह्या सर्कलचं रेडियस आपल्याला एक अज्युम करून घ्यावं लागेल. ह्या सर्कलचा रेडियस आपण अज्युम करू 5चा आहे, हा 20चा. हा रेडियस आपण 15 करू. हा रेडियस 15चा आपण अज्युम करूयात फक्त. कुठे 78 आहे ते, हा ओके ओके ठीक आहे. मला उत्तर देत आहे का इथे का, हा ओके सॉरी 78.35 येते 0.35. ओके हा 15चा पकडला. त्याच्यानंतर हा याचा जो काही सेंटर आहे हा सेंटर या सर्कलच्या सेंटरच्या थोडासा आउटसाइड जाईल, हा तुम्ही जर का घेतला असता तर. ओके सर्कलचं सेंटर हा एकच आहे, मग हा पॉइंट आणि हे 0. ओके त्यानंतर नेक्स्ट हा 57. किती 57.6 किती आहे तर 15 त्याच्यातनं मायनस जर केलं तर किती
सर 57.6 minus 15 किती झाले 42.6 हा किती आहे 42.6 आहे हा 42.6 ओके आता अजून हा इथे आतमध्ये हा आणि हा पॉइंट एक आहे हा पॉइंट आणि हा पॉइंट नाही डिफरंट आहे थोडा डिफरन्स येतोय तो बघूयात आपण नंतर हा रेडियस 10 आहे खालचा हा रेडियस 10 आहे ओके हे राहिलं हे 8 आहे हे 15 आहे 15 म्हणजे हा पॉइंट 15 आहे हा पॉइंट 15 आहे ओके हा खूप सारे डायमेन्शन मिसिंग आहे त्याच्यात पॉइंटच आहे तो जाऊ दे आतलं 12चा आता खाली जातोय याचा आणि याचा काय संबंध आहे काहीतरी कन्स्टंट झालं बघा इथे हा डिलीट करतो असं पाहतो ओके हा असं आहे असं हा रेडियस 4चा आहे म्हणजे सगळे 4चे रेडियस बोलले इथे एक सर्कल काढायचं आहे ना आपल्याला सर्कल डायमीटर 8चा 4चा रेडियस आहे इथे एक सर्कल आहे इथे एक सर्कल आहे सर्कल डायमीटर 8 ओके आणखी इथे एक सर्कल आहे पण या सर्कलचं वर्ण 36च खाली घेऊ इथे सर्कल या पॉइंट वरती एक सर्कल त्याच पॉइंट वरती सर्कल दुसरा आतला जो काय आहे तो 4च्या ऐवजी तो 4चा रेडियस म्हणजे 8ची त्याची डायमीटर 8 इंटर बाहेरचं किती आहे 15ची रेडियस आहे म्हणजे याचा 30चा डायमीटर झाला 30 ओके आता याच्यात इथे बघा ही लाईन कट करावं लागणार आहे आपल्याला ही लाईन दिली आपण बरोबर इथे एरीज ओके क्विक ट्रिम ऑपरेशन जर वापरलं तर हे नकोय आपल्याला हे नकोय हे पण नकोय मी झूम इन करतो त्या पॉइंटला ही मधली लाईन पण नकोय आपल्याला
ओके, त्यानंतर क्विक ट्रिम वापरतो आणि हे सर्कलचा एवढा भाग नकोय. ओके, एवढा आपण तयार केलं आता. ठीक आहे, जेवढं आपल्याकडे डायमेन्शन आहे तेवढ्या डायमेन्शन मध्ये मी हे सगळं केलं. मधला फक्त आपल्याला 20चा रेडियस द्यायचा राहिलेला आहे. म्हणजे सर्कल आता याच्यात खूप साऱ्या ठिकाणी तो कॉन्स्टंट होण्याचे चान्सेस खूप आहेत, त्यामुळे आपण झूम इन करून पाहू. कितीचा आहे तो? 20चा म्हणजे 40चा डायमीटर. ओके, आता मी याच्यातनं पहिलं बाहेर पडून तुम्हाला मॉडेल दाखवतो कसं दिसलं आता. पॅड कमांड वापरली. किती mm ची थिकनेस याची? 20 mm ची थिकनेस आहे. 20 mm थिकनेस दिली, ओके केलं. आता या मॉडेल मध्ये आणि त्या मॉडेल मध्ये काय फरक आहे? तर ह्या मॉडेल मध्ये सगळे शार्प कट आहे तिथे. ओके, तर आता आपल्याला याला चाम्फरिंग करून घ्यायचंय. ओके, एज, फिलेट आणि चाम्फरिंगचं आता ते सांगण्यासाठी आपण हे मॉडेल चॉईस केलं होतं. ओके, ठीक आहे. आता सगळीकडे जे काय आहे तिथं आज कितीचा आहे? 5चा रेडियस आहे, 5चा रेडियस आहे, 5 रेडियस आहे, 5 रेडियस आहे. सगळ्या ठिकाणी रेडियस 5चा आहे. ओके, तर चाम्फरिंग साठी आपण टूल पहिलं शोधू. चाम्फरिंगचं तुम्हाला ते दाखवतो. टूल नकोय आपल्याला, पण नकोय. ओके, तिथं आहे का चेक करू. अनालिसिसची काही गरज नसते, प्रोडक्टची काही गरज नाही आपल्याला. टूल्स, इन्सर्ट, व्यू, टूलबार, कस्टमाइज म्हणायचं. टूलबारला सगळे टूल्स आपल्याला एका वेळेस पाहिजे ते म्हणून कस्टमाइज. इथं करायचं रिस्टोर ऑल कॉम्पोनंट, रिस्टोर ऑल पोझिशन, क्लोज. आता ते पोझिशन ऑल झालं, मध्ये इकडे आलं ते इथे बघा चाम्फरिंगचं हे एज फिलेट. ओके, आणि चाम्फर म्हणजे काय? डायरेक्ट असा अँग्युलर कट असतो, हा थोडासा असं फिलेट म्हणजे सर्क्युलर मध्ये असेल. ओके, सगळ्या एज किती आहे? 5 आहेत. सिलेक्ट केला आपण. 5 mm रेडियस डिफॉल्ट आहे. सिलेक्शन 1, कंट्रोल दाबलं, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ओके, अजून कुठे आहे? इथे एक 9, हा एक 10. अप्लाय केलं. ओके, फिट टू स्क्रीन एवढं झालं का? सगळीकडे असे चाम्फर्स तयार झाले. जसं त्या मॉडेल मध्ये आहेत तसे मॉडेल्स मध्ये इथे चाम्फर तयार झाले प्रत्येक लोकेशनला. ते जर का बघितलं मी असं करून, ओके. आता बघा त्या मॉडेल सारखं नियर बाय ते फील यायला लागलं. इथं चाम्फर दिले सगळीकडे मी. ओके, आता बघा ह्या पॉइंटला पण त्यांनी चाम्फर दिलेले. हा पॉइंट आहे, हा पॉइंट आहे, हा आहे, हा आहे, हा आहे, हा आहे. म्हणजे जिथे जिथे सर्कलची एज मिक्स होती तिथे पण चाम्फर दिलेले आहेत. परत आपण जाऊ म्हणजे एज फिलेटला. सर्क्युलर जर का असेल तर एज फिलेट, नसेल तर चाम्फर. परत 5 mm ची घ्यायची आहे. एक पॉइंट तिथं दुसरा पॉइंट आहे,
फिरून फिरून घ्यायचं ते. कंट्रोल दाबून धरायचं, पण इथे कंट्रोल दाबल्याशिवाय तो होत नाही. कंट्रोल सोडायचं नाही. कंट्रोल जर का सोडलं की मग ते एकच सिलेक्ट होणार ना, मल्टिपल चॉईस द्यायची, म्हणून कंट्रोल तसंच प्रेस करून ठेवायचं. इथे एक आणि याचा वरचा पार्ट आहे. झूम इन करा वाटलं तर, जर नसं लक्षात येत तर हा पार्ट. ओके, डन. आता झाला तयार. ओके, आलं लक्षात आता हा कसा काढलाय ते पूर्ण तुमच्या लक्षात आला असेल.